अजिबात मैद्याचा वापर न करता एकदम ओरिजिनल आंब्याच्या चवीचा हा मौसूद असा स्पॉन्जी मँगो केक कसा बनवायचा चला मी दाखवते. अजिबात अवघड नाही आहे, खूप सोपी रेसिपी आहे, अगदी सहज कोणालाही जमू शकेल एवढी. हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत आहात ना? मस्त मजेतच राहा. आज आपण ना इथे मस्त मँगो केक करणार आहे. आंब्याचा सीझन चालू आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने मी हा केक तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा, मिक्सरचं मोठं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये एकाच वाटीच्या मापाने आपल्याला 1 वाटी रवा घ्यायचा आहे. आता तुम्ही बारीक मोठा कोणताही वापरू शकता. त्यानंतर 1 वाटी रव्यासाठी 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि 1 वाटी आंब्याचा गर काढून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये मी 3 चमचे छोटी तेलाची पळी असते त्या पळीने आपलं तेल घातलेलं आहे आणि लागेल असं आपल्याला यामध्ये दूध घालायचं आहे. तर आता सुरुवातीला मी अर्धी वाटी दूध घालून हे मध्ये याची छान पेस्ट करून घेतली. आता त्या अगोदर आपल्याला कुकरचा डबा घ्यायचा आहे. आता तुमच्याकडे जर केक टीन असेल तर त्यामध्ये बटर पेपर ठेवूनसुद्धा तुम्ही हा केक बेक करू शकता. मी कुकरच्या भांड्यामध्येच हा केक केलेला आहे. साजूक तूप लावून घ्यायचं, ग्रीस करून घ्यायचं आणि त्यानंतर इथे बघा आपलं बॅटर कंप्लीट रेडी झालेलं आहे. आणि त्यानंतर यामध्ये मी 1 पॅकेट इनो जे फ्रूट सॉल्ट असतं ते घातलेलं आहे. त्यावर थोडंसं दूध घालायचं आणि पुन्हा एकदा आपल्याला हे जे सगळं मिश्रण आहे ते मिक्सरमध्ये 1 ते 2 मिनिटांसाठी फिरवून घ्यायचं आहे. आता तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता, अगदी या कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला हवं आहे. आणि हे मिक्सरच्या भांड्यामधून मी डायरेक्ट कुकरच्या डब्यामध्ये ट्रान्सफर केलेलं आहे. अशा पद्धतीने या कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे बॅटर हवं आहे. आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रूट्स घालू शकता. मी इथे बदाम आणि पिस्ता बारीक कट करून तो घातलेला आहे. आणि आता बघा, हा केक आपल्याला बेक करण्यासाठी ठेवायचा आहे. तर आता हा केक आपण ओव्हनमध्ये न बेक करता अगदी साध्या पद्धतीने कोणालाही सहज शक्य होईल असा बेक करणार आहे. त्यासाठी बघा, पातेलं ठेवायचं आहे. त्यामध्ये आपल्याला या पद्धतीनं कुकरचं जे स्टँड असतं आपलं ते ठेवायचं आहे आणि त्यामध्ये हा आपल्याला कुकरचा डबा ठेवायचा आहे. आता तुम्ही या पातेल्याऐवजी एखादी कढई असेल खोलगट ती वापरू शकता. हा कुकरचा डबा ज्यामध्ये परफेक्ट बसेल आणि त्यानंतर त्यावर आपल्याला व्यवस्थित झाकण ठेवता येईल असं भांडं ठेवा. त्यानंतर आपल्याला हा केक 45 ते 50 मिनिटं एकदम मंद आचेवर, एकदम लो फ्लेमवर आपल्याला बेक करून घ्यायचं आहे. तर इथे साधारणपणे 50 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही कडा बघू शकता केकच्या, अगदी कडा मोकळ्या झालेल्या आहेत. व्यवस्थित तुम्ही जर साजूक तूप त्याला ग्रीस करून घेतलं तर अजिबात चिकटत नाही. तर या पद्धतीने मी केक छान बेक करून घेतला, त्याला छान थंड होऊ दिलं आणि इथे आपला मस्त असा अगदी ओरिजिनल आंब्याच्या चवीचा हा मँगो केक तयार झालेला आहे. अगदी सोपी रेसिपी आहे, कोणीही सहज करू शकेल इतका सोपा हा आंब्याचा केक तयार होतो. आता आपल्याला याच्या कडा मोकळा करण्याची सुद्धा गरज नाही. अगदी तुम्ही केक डबा उलटा केला की हा केक डिमोल्ड होतो आणि तुम्हाला मी दाखवते, डबासुद्धा दाखवते, अजिबात चिकटलेला नाही. आणि तुम्ही केकसुद्धा बघू शकता, अगदी स्पॉन्जी झाला आहे, मस्त झाला आहे आणि किती झटपट हा केक आपण तयार केला आहे. कुकरचा डबा पाहिलात, अजिबात चिकटत नाही, एकदम सहज तयार होतो. आता या केकला तुम्ही मस्त थंड होऊ द्या आणि त्यानंतर छान हा मँगो केक तुम्ही मस्त एन्जॉय करू शकता. आहे की नाही? अगदी सोपी रेसिपी आहे. खूप जास्त भांड्यांचा अजिबात वापर केलेला नाही. अगदी मोजक्याच भांड्यांमध्ये, मोजक्याच साहित्यामध्ये हा आंब्याचा केक आपण घरच्या घरी बिना ओव्हनचा तयार केलेला आहे. अगदी सोप्या पद्धतीने रेसिपी सांगितलेली आहे, त्यामुळे या आंब्याच्या सीझनमध्ये तुम्ही हा केक नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आता इथे तुम्हाला मी कट करून दाखवते, अजिबात चिकटत नाही आहे आणि एकदम मस्त स्पॉन्जी झाला आहे, अजिबात कडक झालेला नाही. आणि बघा, सगळा छान बेक झालेला आहे, अगदी व्यवस्थित मस्त मौसूद असा हा केक तयार झालेला आहे. तर मी आता हा संपूर्ण थंडही होऊ दिला नाही, अगदी झटपट थोडासा कोमट झाला की मी याला डिमोल्ड करून घेतलं. तुम्ही संपूर्णपणे थंड होऊ द्या आणि त्यानंतर याला डिमोल्ड करून घ्या. अगदी माझ्या मुलांना कंट्रोल होत नव्हता, आई केक झाला आहे का, तयार झाला आहे का, खूप वेळा विचारत होते, म्हणून मी अगदी कोमट असतानाच त्याला डिमोल्ड केलं आहे. पण संपूर्ण थंड झाला की अजून छान व्यवस्थित हा केक मस्त जाळीदार असा तयार होईल. तुम्ही बघू शकता, आतमध्येपर्यंत छान बेक झालेला आहे आणि अगदी छान आपण हा
केक तयार केलेला आहे. चला तर मग तुम्हाला ही मस्त अशा आंब्याच्या केकची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगायचं आहे. तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशाच नवनवीन छान छान रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. भेटूया अशा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.